नमस्कार मित्रांनो, आज 24 जून 2021 महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। आज मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मित्रांनो पावसाचा जोर वाढणार आहे। आज दिवसभरात आणि संध्याकाळी महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, कोणत्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, कोणत्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला आज दिवसभरात बघायला मिळेल। छोटी सेपरेट आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। एक छोटीशी विनंती, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता। तर मित्रांनो, अलाहाबादच्या परिसरामध्ये जे काही चक्रकार वारे कार्यरत आहे याच्या प्रभावामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे। त्याचबरोबर जो काही विदर्भाचा पूर्वी भाग आहे, पूर्वी भागामध्ये सुद्धा पावसासाठी जोरदार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्राच्या सर्वच उत्तरी भागांमध्ये पाऊस आपल्याला कालपासूनच बघायला मिळत आहे। आज सुद्धा महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो, चला तर डिटेलमध्ये बघूया। तर मित्रांनो, सुरुवात करूया कोकण विभागापासून। कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे। हलक्या मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार सरीची शक्यता कोकण विभागामध्ये असणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, नाशिक विभागामध्ये बघितलं तर नाशिकमध्ये जो काही नाशिकचा पश्चिमी भाग असणार आहे, पश्चिमी भागामध्ये हलक्या मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। पूर्वी भागामध्ये हलका ते मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील। पावसाचा जोर पूर्वी भागामध्ये कमी राहील नाशिक जिल्ह्यामध्ये। त्याचबरोबर मित्रांनो, नाशिकमधील अहमदनगर जिल्हा, नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाचा जोर काही प्रमाणात कमी राहण्याची शक्यता आहे। बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण तर बघायला मिळेल, परंतु फक्त हलक्या सरींची शक्यता आहे। एक दोन ठिकाणी किंवा तुरळक भागामध्ये मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतात, परंतु पावसाचा जोर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी राहण्याची शक्यता आहे आज पण। तसेच मित्रांनो, नाशिक विभागातील जे काही उत्तर महाराष्ट्रातील उत्तर भागातील जिल्हे आहे, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। बऱ्याचशा भागामध्ये अतिमुसळधार पाऊससुद्धा मित्रांनो या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो, जसे की नवापूर, साक्री वगैरे। नंदुरबारचा मुख्यत्वे करून जो काही पश्चिमी भाग असणार आहे, पश्चिमी भागामध्ये मुसळधार ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता निर्माण होताना आज दिसत आहे। आज दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, धुळे आणि जळगावच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या मध्यम तर ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। जळगाव, धुळे, शिरपूर, शेंदवा हा जो पट्टा दिसतो मित्रांनो, या पट्ट्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। तर इतरत्र सुद्धा हलक्या मध्यम तर ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। नंदुरबार, धुळे, जळगाव या तीनही जिल्ह्यांमध्ये आज पाऊस आपल्याला बघायला मिळेल। धुळेचा मुख्यत्वे करून जो काही उत्तरी भाग असणार आहे, उत्तरी भागामध्ये जास्त पावसाचा जोर बघायला मिळेल, तर इतरत्र हलक्या मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पुणे विभागामध्ये बघितलं तर पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण विभागालगतचे जिल्हे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे। मुख्यत्वे करून जो काही कोकण विभागालगतचा भाग असणार आहे या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल, तर इतरत्र म्हणजेच पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील। तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा फार काही जोरदार पावसाची शक्यता आज नाही आहे, परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकते। बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण जरी बघायला मिळाले, काही भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल, सर्व भागामध्ये नाही। त्यानंतर मित्रांनो, औरंगाबाद विभागामध्ये बघितलं तर औरंगाबाद विभागामध्ये मुख्यत्वे करून औरंगाबाद विभागाचा जो काही उत्तरी भाग असणार आहे, उत्तर भागातील जिल्हे औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली अशा पद्धतीने। तर उत्तर भागातील जिल्ह्याचा उत्तरी भाग या भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल। आज दिवसभरात हलक्या मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता औरंगाबाद जिल्ह्यातल्या उत्तरी भागातील जिल्ह्यांच्या उत्तरी भागामध्ये आहे। तसेच मित्रांनो, पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर या जिल्ह्यांमध्ये कमी राहील, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली। पूर्वी भागामध्ये तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता असणार आहे। तसेच जो काही बीड वगैरे परिसर आहे, बीडच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरीची शक्यता बीडच्या परिसरामध्ये असणार आहे। तसेच नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील, परंतु तुरळक भागामध्ये हलके ते मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकते। सर्व भागामध्ये नाही, बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं सुद्धा राहू शकते।
अमरावती विभागाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये आज पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. हलक्या मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस अमरावती विभागात आपल्याला बघायला मिळेल. मुख्यत्वे करून बुलढाणा आणि वाशिम हा जो भाग आहे या भागांमध्ये काही भागांमध्ये दुपारनंतर आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळेल. जळगावलगतचा जो काही भाग आहे या भागांमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तसेच वाशिमच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. अमरावती अकोला या परिसरामध्ये मुख्यत्वे करून जो काही उत्तर परिसरातील भाग आहे या भागांमध्ये जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता अकोट अचलापूरचा मुख्यत्वे करून जो काही उत्तरी भाग या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळू शकतो. नागपूर विभागामध्ये मित्रांनो नागपूर, भंडारा, गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे. भंडारा गोंदियापेक्षा नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी असेल, परंतु भंडारा आणि गोंदियाच्या बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. तर मित्रांनो इकडे आपण बघू शकता गडचिरोलीच्या पूर्वी भागामध्ये अंबाघर चौकी, कापसी वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता बनताना दिसते. अतिमुसळधार पाऊससुद्धा काही काही तालुक्यांमध्ये आपल्याला इथे बघायला मिळेल. जो काही गडचिरोलीचा पूर्वी भाग, देसाईगंजचा पूर्वी भाग, अंबाघर चौकीचा काही भाग या परिसरामध्ये मित्रांनो मुसळधार ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. आपण बघू शकतो कंकेर वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये या पावसाची शक्यता असणार आहे. तर इतरत्र मित्रांनो पूर्व भागातील जिल्हे आहे विदर्भाच्या पूर्व भागामध्ये सर्वत्रच जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. जे काही भंडारा, गोंदिया, गडचिरोली तसेच चंद्रपूरचा मुख्यत्वे करून जो काही पूर्वी भाग असणार आहे, नागपूरचा पूर्वी भाग असणार आहे, या सर्वच परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार तर तुरळक भागामध्ये अति जोरदार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो आज वातावरणात मोठा बदल आपल्याला बघायला मिळत आहे. कालच्यापेक्षा आज पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. बऱ्याचशा भागामध्ये उत्तरी भागामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. तर आपण स्क्रीनवर बघू शकता सर्वात जास्त जो जोर आहे तो उत्तरी भागामध्ये पावसाचा असणार आहे, उत्तरी जिल्ह्यांमध्ये. तर इतरत्र मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्याचा उत्तरी भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. नागपूरच्या उत्तरी भागामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी असेल. तसेच नाशिक विभागामधील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी असेल. औरंगाबाद विभागातील बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी असेल. तर ही होती मित्रांनो महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद. चला भेटूया अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र. जय हिंद.